नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बंद विहिरीचं रहस्य या कथेचा भाग 6वा आणि अंतिम भाग. हा भाग शेवटचा असणार आहे. भाग पहिल्यापासून ते 5व्यापर्यंत सगळ्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. लगेचच वळूया शेवटच्या भागाकडे. दार जोरात बंद झालं. अभिजित एकटाच त्या अंधाऱ्या खोलीत उभा होता. समोर त्याचे वडील विनायक उभे होते. अभिजितच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, बाबा, कालिंदीला या विहिरीत आणणारी व्यक्ती कोण होती? विनायक काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, तुझी आई. अभिजितच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. आई? पण आईने तर मला सगळं सांगितलं. विनायक म्हणाला, तुझ्या आईने तुला जे सांगितलं ते खरं होतं, पण पूर्ण सत्य नव्हतं. अभिजित काहीच बोलला नाही. विनायक पुढे म्हणाला, तुझी आई कालिंदीला या विहिरीत घेऊन आली नव्हती. तिने फक्त तिचं खरं नाव शोधलं होतं. पण त्यावेळी कालिंदीने तुझ्या आईला आपल्या ताब्यात घेतलं. तुझी आई स्वतःची इच्छा नसताना या विहिरीपर्यंत आली. अभिजितने विचारलं, मग माझ्या बाबांनी काय केलं? विनायक म्हणाले, मी कालिंदीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिची शक्ती खूप मोठी होती. तिने तुझ्या आईला आणि तुला मारण्याची धमकी दिली, म्हणून मी तिच्याशी करार केला. अभिजित म्हणाला, माझ्यासाठी? विनायकने मान हलवली. हो, मी माझा जीव देण्याचं मान्य केलं, पण त्याच्या बदल्यात तिने तुला सोडावं अशी माझी अट होती. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. मग करार का पूर्ण झाला नाही? विनायक म्हणाले, कारण मी शेवटच्या क्षणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मी तिच्या शक्तीचं मूळ या दगडात बंद केलं, पण तो दगड पूर्णपणे नष्ट करता आला नाही. म्हणूनच ती आजपर्यंत जिवंत राहिली. अचानक खोलीच्या भिंती हादरू लागल्या. कालिंदीचा आवाज घुमला. विनायक. विनायक अभिजितकडे पाहून म्हणाले, आता माझं काम तू पूर्ण कर. काय करायचंय? विनायक म्हणाले, काळा दगड पूर्णपणे फोड, पण त्यासाठी तुला तुझ्या रक्ताचा एक थेंब दगडावर टाकावा लागेल. अभिजित घाबरला. मग माझा जीव? विनायक हसले. नाही मुला, यावेळी कोणाचाही जीव जाणार नाही, कारण कराराची शक्ती आता कमकुवत झाली आहे. तेवढ्यात दारावर जोरदार आवाज आला. धाड. कालिंदी दार तोडण्याचा प्रयत्न करत होती. विनायक म्हणाले, लवकर कर, वेळ कमी आहे. अभिजितने दगड हातात घेतला, पण त्या क्षणी दार तुटलं. कालिंदी आत आली. तिच्या मागे गणपत काका होते. त्यांचे डोळे अजूनही लाल होते. कालिंदी हसत म्हणाली, हा दगड तू कधीच फोडू शकणार नाहीस. अभिजित तिच्याकडे पाहत म्हणाला, पण मी एकटा नाही. आणि त्याच्या मागे माया आणि आरव दोघेही उभे होते. कालिंदीने माया आणि आरवकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग आला. तुम्ही अजूनही मुक्त झालेले नाही. माया म्हणाली, आज होऊ. कालिंदीने हात वर केला. संपूर्ण खोलीत काळा धूर पसरला. गणपत काका अचानक अभिजितवर झेपावले. सागरने त्यांना पकडलं. काका, स्वतःला सांभाळा. पण काका वेगळ्याच आवाजात ओरडत होते, अभिजितला थांबवा. अभिजितने काळा दगड जमिनीवर ठेवला. त्याने आपल्या बोटाला छोटीशी जखम केली. रक्ताचा एक थेंब दगडावर पडला आणि क्षणात दगड चमकू लागला. कालिंदी किंचाळली, नको, नाही. अभिजितने दगडावर हात ठेवला. हे माझ्या बाबांचं अपूर्ण काम आहे. आज मी ते पूर्ण करणारच. कालिंदी त्याच्याकडे धावली, पण माया तिच्यासमोर उभी राहिली. दोघींमध्ये भयंकर संघर्ष सुरू झाला. कालिंदी म्हणाली, तू माझ्यासमोर काहीच नाहीस. माया म्हणाली, कदाचित, पण आज माझ्यासोबत माझा भाऊ आहे. आरव पुढे आला. त्याने मायाचा हात धरला. दोघांच्या शरीरातून पांढरा प्रकाश बाहेर पडला. कालिंदी मागे फेकली गेली. तिची शक्ती कमी होऊ लागली. अभिजितने दगडावर पूर्ण ताकदीने हात ठेवला. कडकड करत दगडावर मोठी भेग पडली. कालिंदी किंचाळली, थांब. नाही. अभिजित ओरडला, आज हे संपणार. त्याने दगड जमिनीवर आपटला. धाड. दगडाचे 2 तुकडे झाले. क्षणात संपूर्ण विहीर हादरली. भिंतीवर कोरलेली सर्व नाव चमकू लागली. माया, आरव आणि शेवटी विनायक. विनायकची सावली अभिजित समोर आली. ते म्हणाले, मुला, आता शेवटचा निर्णय तुझा आहे. अभिजितने विचारलं, कसला? विनायक म्हणाले, या विहिरीत अडकलेल्या प्रत्येक आत्म्याला मुक्त करण्यासाठी तुला हा दरवाजा स्वतः उघडावा लागेल. अभिजितने दाराकडे पाहिलं. कालिंदी अचानक उठली.
ती शेवटच्या शक्तीने अभिजितकडे धावली. तू हे करू शकत नाहीस. अभिजितने दारावर हात ठेवला आणि म्हणाला, माझ्या बाबांसाठी. मायाने हात पुढे केला. मायासाठी. आरव म्हणाला, माझ्यासाठी. सागर म्हणाला, आणि या गावासाठी. सगळ्यांनी एकत्र दारावर हात ठेवला. दार हळूहळू उघडू लागलं. त्यातून तेजस्वी पांढरा प्रकाश बाहेर आला. कालिंदी किंचाळली, नाही. तिचं शरीर हळूहळू धुरामध्ये बदलू लागलं. पण ती शेवटचा प्रयत्न करत अभिजितला म्हणाली, मी संपले तरी माझं नाव या विहिरीत राहील. माया शांतपणे म्हणाली, नाही, आज तुझं नावही मिटेल. आणि दार पूर्णपणे उघडलं. प्रचंड प्रकाशानं संपूर्ण विहीर भरून गेली. प्रकाश कमी झाला. सगळीकडे शांतता होती. कालिंदी कुठेच दिसत नव्हती. गणपत काका जमिनीवर पडले होते. सागरने त्यांना उठवलं. त्यांचे डोळे आता सामान्य झाले होते. काका रडत म्हणाले, 50 वर्ष मी या दिवसाची वाट पाहत होतो. आज सगळं संपलं. अभिजितने आजूबाजूला पाहिलं. माया आणि आरव समोर उभे होते. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त शांतता होती. माया म्हणाली, अभिजित, आम्ही आता जाऊ शकतो. अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही दोघांनी इतकं वर्ष हे सगळं सहन केलं. माया हसली. पण आता नाही. आरवने अभिजितकडे पाहून म्हटलं, तुझ्या बाबांनी आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आज तू त्यांचं स्वप्न पूर्ण केलंस. तेवढ्यात विनायकची सावली पुन्हा दिसली. अभिजित त्यांच्याकडे धावला. बाबा. विनायक हसले. मला तुझा अभिमान आहे. मी तुला आयुष्यभर या रहस्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित काही गोष्टींपासून पळून जाता येत नाही. अभिजित रडत म्हणाला, बाबा, तुम्ही मला सोडून का गेलात? विनायक म्हणाले, मी तुला सोडलं नव्हतं. मी फक्त तुला जगण्याची संधी दिली होती. आता मात्र तू स्वतःचं आयुष्य जग. अभिजितने डोळे पुसले. बाबा. विनायक हळूहळू प्रकाशात विलीन होऊ लागले. त्यांचा शेवटचा आवाज आला, घाबरू नकोस मुला. आणि ते अदृश्य झाले. पहाट झाली. अभिजित, सागर आणि गणपत काका विहिरीतून बाहेर आले. गावकऱ्यांनी त्या विहिरीभोवती जमायला सुरुवात केली. अभिजितने मागे वळून पाहिलं. विहीर आता पूर्णपणे शांत होती. त्याने गावकऱ्यांना सांगितलं, ही विहीर आता कायमची बंद करा. सगळ्यांनी मिळून विहीर दगडांनी भरून टाकली. शेवटी त्या जागेवर एक छोटा दगड ठेवण्यात आला. त्यावर लिहिलं होतं, इथे अनेक जीवांची कहाणी संपली, पण सत्य कधीच मरत नाही. अभिजितने हात जोडले. त्याला अचानक हलका वारा जाणवला आणि दूरवरून मायाचा आवाज आला, धन्यवाद. अभिजित हसला. त्याने शेवटचं एकदा त्या जागेकडे पाहिलं आणि मग तो मागे वळला आणि आपल्या आयुष्याकडे निघून गेला. त्या दिवसानंतर त्या गावात कुणालाही त्या विहिरीतून आवाज ऐकू आला नाही. रात्री तिथे कोणीही कोणतीच सावली दिसलीही नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, कालिंदीचं नाव कायमचं त्या विहिरीसोबत संपलं. 50 वर्षांचं रहस्य आज पूर्ण झालं होतं. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे हाईप करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.